विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत. दानवे साहेब, सध्या जर बघितलं आपण की पालकमंत्रीपदावरती वेगवेगळी वक्तव्य येतात, वाद तर अजूनही सुरूच आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तर वाद आहे. कोणी आम्हाला पाय लावत असेल तर आम्ही त्याचा जय महाराष्ट्र करू असं भरतसेठ गोगावले म्हटलेलं आहे तटकरेंना उद्देशून. भरतसेठ फक्त बोलतात, करत काही नाही. ठीक आहे, चांगले शिवसैनिक होते, आता गेले तिकडे असतील तरी जनतेत काही ना काही मान्यता त्यांना आहे. पण नुसतं पाय लावू, हात लावू या घोषणेला काही अर्थ नाही आहे. 3 आमदार त्यांच्या पक्षाचे असून तटकरे एकटे असून यांना पालकमंत्री भेटलं नाही. मागच्या वेळेसुद्धा एकनाथ शिंदे साहेब असताना कुठं पालकमंत्रीपद भेटलं होतं रायगडचं, आणि आताही भेटलेलं नाही. आंदोलनं केली, झेंडोंदन कोणी केलं? आधी ते तटकरेनेच केलं ना. तेव्हा मला असं वाटतं हे सरकार थंड करून तुम्हाला थंड बसेल, तुम्ही काही करू शकणार नाही. मी गरीब आहे, त्यामुळे गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री आहे असं नरवडे झिरवळांचं वक्तव्य. पण त्याचेच पालकमंत्री ते हिंगोलीचे. मला असं वाटतं ज्याच्या वाट्याला जे आलं ते काम जबाबदारी स्वीकारली पाहिजे. गरीब माणूस कशाने असतो हा एक प्रश्न आहे माझा. वाटतं एका जिल्ह्याचा पालकमंत्री होणं हे एक मानाचं जबाबदारी असते, ती झिरवळ साहेबाला मिळालेली आहे. एकंदरीत हे जे तुम्हाला जे सांगतोय मी, याचा उद्देश हा आहे की असं म्हणून आहे महायुतीमध्ये पालकमंत्री पदाचं एक मोठं कारण आहे, त्याच्यातून कुठंतरी खदखदतंय सर. हे पहा, 3 विचार आहे का नाही आहे त्यांना मला माहिती नाही, कारण हे सगळं जोडाजोडीचं सरकार आहे. हे काही विचाराचं सरकार नाही आहे. हे सरकार सत्तेसाठी स्थापन झालेलं सरकार आहे. अजितदादाचे वेगळे विचार, यांचे कोणते विचार, भाजपचे कोणते विचार, आणि असं विचार असताना वाटाघाटी करताना मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीने घ्यायचं तर घ्या, नाही तर घेऊ नका, या भूमिकेतून सगळं शिंदे गटाला आणि अजित पवारांच्या गटाला वागणूक दिलेली आहे. आता भाजपच्या मागे तुम्हाला या सगळ्या गोष्टी, तुम्ही गद्दारी केली तर तुम्हाला या सहन करावं लागेल. तुम्हाला सगळ्याच गोष्टी कशा मिळणार? मंत्री व्हायचं, चांगल्या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायचं, हे कसं होईल? तुम्हाला काही ना काही कॉम्प्रोमाइज करावं लागेल ना. एक म्हणजे राऊत साहेबांनी सुद्धा म्हटलेलं होतं की कुठेतरी शिवसेनेचा अजून एक गट वेगळा व्हायच्या चर्चा आहे. मला ह्याच्यातलं काही जास्त माहिती नाही, पण मला असं वाटत नाही कोणी सत्ता सोडून कोणी इकडं तिकडं जाईल. अशी काही परिस्थिती नाही. सत्ता कोणी सोडत नाही, सत्तेला चिटकवून राहणारे मोगळे असतात. मला वाटत नाही कोणी सत्ता सोडेल. पण आम्ही ते काही उठाव केला, सत्तेला लात मारून गेलो तर असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं. कसली सत्तेला लात मारून गेलं? जे गेले ते सगळे मंत्री झाले ना पुन्हा. इकडे तरी नीट राहत होते. आता काय उधामादा केला? राज्याची तर लूट केली या लोकांनी. लुटारूची टोळी झाली होती ही. लुटारांची टोळी गद्दारी करून यांनी या महाराष्ट्राला लुटलेलं आहे. हा महाराष्ट्र यांना कदापि माफ करणार नाही, भले ते आता निवडून आले असले तरी. एकंदरीत 5 वर्ष हे पूर्ण करतील असं म्हणणं आहे. असं नाही वाटत मला 5 वर्ष पूर्ण करेल. काही ना काही कारणानं तर अडचणी येणार आहे, पण सत्ता कोणी सोडेल असं मला नाही वाटत. एकूणच सत्ता संपादन असताना किंवा सत्ता झाल्यानंतर कुठेतरी सत्तेसाठी एकत्रित आलेली ही माणसं वेगवेगळी होणार नाहीत किंवा ती सत्ता सोडणार नाहीत, असा प्रकारचा दावा अंबादास दानवे यांचा आहे. कॅमेरामन धनंजय दानवेसह रवी मुंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.